आपल्या घरातील देवघरात पूजा सर्वच जण करत असतात, परंतु बहुतेक जणांना दिव्याचे नियम माहिती नसतात. दिवा प्रज्वलित करताना आपण देवाचे नाव घेत तो दिवा प्रज्वलित करत असतो, परंतु आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही तो दिवा काही वाईट संकेत तर देत नाही ना. तुमच्या दिव्याची वात पूर्ण जळते का नाही, का तेल व तूप राहून जाते, किंवा तुमच्या दिव्यात फूल तर नाही बनत ना. या दिव्यातील वातीचे वेगवेगळे फूल बनणे म्हणजे नेमका त्याचा काय संकेत आहे? तुम्हाला माहिती आहे दिव्याच्या वातीचे पूर्ण जळणे व भडकणे काय संकेत देतात? या संकेतांना समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच त्याचा अर्थ तुम्हाला समजेल. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब जरूर करा. तर चला आज जाणून घेऊया दिव्याचे रहस्यमयी संकेत काय आहे. जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता तेव्हा तो अचानक पेट घेतो, म्हणजेच वात अगदी मोठ्या प्रमाणात पेटू लागते, किंवा काही वेळातच तो दिवा विझून जातो, किंवा त्यात फूल बनते, किंवा त्याची वात पूर्णपणे जळून जाते. याचे वेगवेगळे नकारात्मक व सकारात्मक असे परिणाम असतात. सर्वात पहिले पाहू, आपल्या दिव्यात जर फूल बनत असेल तर त्याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ असा असतो की भगवंतांनी, म्हणजे आपण ज्या देवाची पूजा करतो त्यांनी आपली पूजा स्वीकार केली आहे आणि आपल्या पूजेमुळे ते प्रसन्न आहेत. याचा संकेत ते आपल्याला वातीत बनलेल्या फुलाच्या माध्यमातून देत असतात. जर आपल्या घरात दिव्य शक्ती आहे आणि तुमच्याबरोबर ते शक्ती पण देवाच्या आराधनेत ध्यान लावत असतील तर त्या तुमच्या दिव्यात वातीमध्ये एकापेक्षा जास्त फूल बनत असतात आणि साक्षात देवी अथवा देवतांचे रूप आपल्याला पाहायला मिळत असते. जर तुमच्या दिव्यात फूल बनत आहेत तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात. आणि हा दिवा पेटवण्याचे काही खास नियम देखील आहेत, ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे असते. आता आपण काही नियम बघूया. जर तुम्ही पण अगोदरच जळालेल्या दिव्यात पुन्हा वात लावता आहेत का, तर भगवंत तुमच्यावर प्रसन्न होण्याऐवजी नाराजही होऊ शकतात. यामुळे घरात नकारात्मकता देखील वाढू शकते आणि त्याचा परिणाम म्हणून तो आपल्या तिजोरीवर पण होऊ शकतो. म्हणजेच हळूहळू आपल्या उत्पन्नाचे स्रोत कमी व्हायला लागतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा दिवा लावाल तो साफ असावा, त्यात काजळी नसावी, असे असेल तर काढून टाकावी. तसेच बऱ्याच लोकांना सवय असते की थोड्या थोड्या दिवसात दिवा बदलण्याची. असे अजिबात करू नका, कारण देवासमोर तुम्ही रोज दिवा लावतात, त्यामुळे दिवा सिद्ध झालेला असतो आणि त्या दिव्यात सर्व देवी देवतांचे शक्ती पण आलेली असते. आणि जेव्हा तुम्ही दिवा लावतात तुम्ही देखील तनमनाने पवित्र होऊन जातात. तर तुम्ही रोज त्या दिव्याला साफ करत जा, नंतर त्यात वात लावून प्रज्वलित तो करत जा. तुम्ही जेव्हा दिवा लावाल तेव्हा तो साफसफाई करूनच दिवा लावा. चुकूनही तुम्ही दिवा बदलला तर तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. खरं सांगायचं तर तुम्ही तुमच्या दिव्याला कधीच बदलू नका. लगातार 10 वर्ष, 12 वर्ष, 20 वर्ष असे तुम्हाला शक्य होईल तेवढा तोच दिवा राहू द्यावा, तोच दिवा वापरावा. यामुळे तुमचा दिवा सिद्ध होईल. जर तुम्हाला या दिव्याचा चमत्कारच पाहायचा असेल तर जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल, खूप कालावधीपासून आजारी असेल, तर तुम्हाला काय करायचे आहे, या दिव्याला थोडे पाणी घेऊन त्यात गंगाजल टाका व त्यात हा दिवा बुडवून ठेवा. नंतर हा दिवा बाहेर काढून घ्या. नंतर ते पाणी एखाद्या आजारी व्यक्तीला पाजा. त्यामुळे तो आजारी व्यक्ती हळूहळू ठीक होऊ लागेल, चालू फिरू लागेल आणि मानसिकदृष्ट्या देखील तो ठीक होईल. कारण सर्व देवतांची शक्ती त्या दिव्याच्या माध्यमातून येत असते. आता दुसरा उपाय बघूया. जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा नजर लागत असेल, किंवा वाईट नजर लागली असेल, किंवा तुमच्या व्यापाराला कोणाची वाईट नजर लागली असेल, तुमचा धंदा नीट चालत नसेल, तर या दिव्याला तांब्याच्या भांड्यात पाण्यात हा दिवा ठेवा आणि रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी या पाण्याला आपल्या घरात, दुकानात आणि पाणी शिंपडून द्या. त्यामुळे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. कारण आपण जेव्हा एकाच वस्तूचा प्रयोग पूजेत करतो तर ती वस्तू सिद्ध होऊन जाते.
कधीही तुमच्या देवघरातील दिवा बदलण्याची चूक करू नका. जर तुमचा दिवा खराब झाला असेल, खंडित झाला असेल, म्हणजे तुटला असेल, तर तो दिवा बदला. तरीही तो दिवा फेकू नका. आपला जुना दिवा देखील आपण आपल्याजवळ सांभाळून ठेवायचा आहे, कारण की तो दिवा खूपच जुना असल्याने दिव्यात सिद्ध शक्ती असतात. त्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता घरात टिकून राहते. आता बघू, जर तुमच्या दिव्यात तेल किंवा तूप राहून जातं तर सर्वात पहिले बघा, जर आपण एखाद्या झाडाची पूजा करत असतो तेव्हा दिव्यामध्ये तेल किंवा तूप उरते, तेव्हा आपल्या घरात आजारपण येत असतात. हे आजारपण विषयीचे संकेत असतात. जेव्हा आपण एखाद्या देवासमोर झाडासमोर दिवा लावतो आणि तेल उरतं, हा शुभ संकेत नाही. त्यामुळे घरात दीर्घ आजारपण येऊ शकतात. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी दिवा लावला तर लक्षात ठेवा की आपल्या दिव्याची वात पूर्ण जळेल, त्यात तेल किंवा तूप उरू नये याकडे आपले लक्ष असले पाहिजे. त्यामुळे तुमच्या घरात संपन्नता येईल. आणि जर पूजा करताना तुमचा दिवा वारंवार विझतच असेल तर जरूर आपल्या घरात नकारात्मकतेचा वास आहे आणि तो तुमच्या पूजेत वारंवार विघ्न टाकत आहे. कारण तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा वास होऊन राहिलेला आहे. आणि या नकारात्मक शक्तीला सकारात्मक बनवण्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला हेच करायचं आहे की आपण स्वच्छ तनमनाने देवाचे नाव घेत दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणाविषयी मनात काहीही वाईट चिंतन करायचे नाही. उलट आपल्यासाठी जर तुम्हाला देवाकडे काही मागायचेच असेल तर ते मागा, परंतु स्वच्छ अंतःकरणाने पूजा केली तर मागायची सुद्धा गरज पडत नाही. बरंच काही न मागताच मिळून जातं. आपल्या इष्टदेवाचं नाव घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय. ज्या देवाला आपण मानत असाल त्या देवाचं नाव घ्या. त्यामुळे तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढेल. कारण तुम्हाला माहीतच असेल, एका वातावरणात एकच प्रकारची शक्ती राहू शकते, एकतर सकारात्मक शक्ती किंवा नकारात्मक शक्ती. आणि जर तुमच्या घरात जर दैवी शक्ती असल्या तर त्या वाईट शक्तींना तिथून जावंच लागतं. या वाईट शक्तींना नेहमी वाटत असतं की पूजा सफल होऊ नये, म्हणून आपला दिवा वारंवार विझून जातो किंवा वात पूर्णपणे जळत नाही. या सर्वांपासून तुम्हाला दूर राहण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तर खऱ्या मनाने भगवंताचे नामस्मरण करायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करताना देवाला प्रार्थना करायची आहे, आमच्या आजूबाजूची नकारात्मकता दूर होऊ द्या आणि घरात नेहमी सकारात्मकता राहू द्या. एवढं करूनही तुमचा दिवा वारंवार विझतच असेल तर एक उपाय करा, तो म्हणजे गंगाजलाचा. गंगाजल सर्वात पवित्र मानलं गेलं आहे. तर तुम्हाला काय करायचे आहे, गंगाजलने एक घेरा बनवून त्यात दिवा ठेवायचा आहे. कारण गंगाजल सर्वात पवित्र मानले गेले आहे. भगवान शंकर यांनी देखील गंगा मातेला वरदान दिलेले आहे. जर गंगाजलमध्ये कोणतीही वाईट शक्ती कधीच प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे कधीही गंगाजल कधीही खराब होत नाही आणि गंगाजल प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतरित करत असते. आणि जर तुम्ही गंगाजलच्या घेऱ्यात दिवा ठेवला तर कोणतीही नकारात्मक शक्ती बाधा कधीच करू शकत नाही. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.